नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रस्त्यावरनं प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं ही केवळ शिस्त नसून ती एक सामाजिक जबाबदारी असते. अनेकदा घाईघाईमध्ये किंवा दुर्लक्षपणामुळे आपण आपत्कालीन वाहनांचा, विशेषतः रुग्णवाहिकांचा रस्ता अडवतो. मात्र तुमची आता ही एक चूक तुम्हाला कायदेशीररित्या कचाट्यामध्ये अडकवू शकते. केंद्र सरकारनं रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणाऱ्या वाहन चालकांसाठी अत्यंत कडक नियमावली तयार केली आहे. यामध्ये मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनुसार जर एखादा चालक रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाच्या गाड्यांसारख्या आपत्कालीन वाहनांना जाण्यासाठी जागा देत नसेल तर तो गंभीर गुन्हा मानला जाईल. कलम 194E अंतर्गत अशा चालकांवरती कारवाई होऊ शकते. पहिल्या वेळेस नियम मोडल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. आणि केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही, तर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास देखील तुम्हाला केला जाऊ शकतो. आणि वारंवार असं उल्लंघन केल्यास संबंधित चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद देखील कायद्यामध्ये करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेचा सायरन हा धोक्याचा इशारा असतो. त्यामध्ये असलेला रुग्णासाठी तो गोल्डन आवर म्हणजेच उपचारासाठीचा अत्यंत महत्त्वाचा वेळ असू शकतो. रस्ता मिळवण्यास झालेला अवघ्या काही मिनिटांचा उशीर हा त्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सायरन ऐकताच आपल्या गाडीचा वेग कमी करून किंवा गाडी डाव्या किंवा उजव्या बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देणं हे प्रत्येक वाहन चालकाचं कर्तव्य आहे. अनेक संस्था या संदर्भात सातत्यानं जनजागृती करत असतात. त्यांच्या मते रस्त्यावरील अडथळ्यांमुळे दरवर्षी अनेक रुग्ण वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे प्राण गमावतात. हे टाळण्यासाठी रुग्णवाहिकेला आधी वाट हे ब्रीद वाक्य प्रत्येक चालकानं पाळणं गरजेचं आहे. वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून मानवी जीव वाचवण्यासाठी आहेत. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना थोडी संवेदनशीलता तुम्ही दाखवा. तुमचा एक छोटासा निर्णय कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आता जर तुम्ही रुग्णवाहिका किंवा मग अग्निशामक दलाच्या गाड्यांना वेळेवरती रस्ता दिला नाहीत आणि मुद्दामहून गाडी बाजूला घेतली नाहीत, तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल आणि सोबतच तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगावा लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.